विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय इयत्ता 12वी कॉमर्स ऑनलाईन वर्गामध्ये मी वैशाली मुरुमकर तुमचे मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, याही वर्षी मी तुम्हाला चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचे मार्गदर्शन करणार आहे. मित्रांनो, जसे की तुम्ही जाणता, आपल्या देशात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. आपण सर्व सुरक्षित राहण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केलं आहे. आपणही घरीच थांबून सुरक्षित राहून सरकारला या कामी सहकार्य करीत आहोत. कोरोना आजाराच्या प्रकोपामुळे आपल्या जीवनशैलीत खूप बदल आपण केले आहेत. आपल्या अनेक सवयी आपण खंडित केल्या आहेत. जसे की सकाळी फिरायला जाणे, मॉलमध्ये भटकणे, विंडो शॉपिंग करणे इत्यादी. यामुळेच आपल्याला प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहून अभ्यास करणे सध्या तरी शक्य होणार नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासापासून विचलित होऊ नये, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय चंद्रशेखर मुरुमकर सर यांच्या मार्गदर्शन व पुढाकाराने आपले इयत्ता 12वीचे ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या ऑनलाईन वर्गाचा आपण जास्तीत जास्त फायदा घेऊन आपली शैक्षणिक वाटचाल सुरू करूया. गेल्या वर्षी 11वीमध्ये आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील अनेक मूलभूत संकल्पनांचा अभ्यास केला आहे. उदाहरणार्थ, चिटणीस म्हणजे काय? चिटणीसाची संकल्पना ही आधुनिक नसून ती पुरातन काळापासून अस्तित्वात आली आहे हे आपल्याला यामुळे लक्षात आले आहे. तसेच या पहिल्या पाठामध्ये चिटणीसाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, चिटणीस होण्यासाठी आवश्यक असणारे गुण, पात्रता कोणती आहे याचा आपण सविस्तर अभ्यास केला आहे. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण हेही पाहिलं आहे की चिटणीसाचे मुख्य प्रकार कोणकोणते आहेत. यामध्ये प्रामुख्याने वैयक्तिक चिटणीस आणि संस्थात्मक चिटणीस याविषयी आपण माहिती मिळवली आहे. वैयक्तिक चिटणीस म्हणजे कोण? तर ज्या व्यक्ती अतिशय कामामध्ये व्यग्र असतात, ज्यांना आपली रूटीन कामे करण्यासाठी वेळ मिळत नाही, ते आपली नेहमीची काम करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करतात. ती जी व्यक्ती काम करते तिला वैयक्तिक चिटणीस किंवा पर्सनल असिस्टंट असेही म्हणतात. आता संस्थात्मक चिटणीस म्हणजे कोण? तर वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांनी आपली कार्यालयीन कामे करण्यासाठी ज्या व्यक्तीची नियुक्ती केलेली असते तिला संस्थात्मक चिटणीस असे म्हणतात. तर या संस्थांचे प्रकार कोणकोणते आहेत? तर भागीदारी संस्था, सहकारी संस्था, नफा न मिळवणाऱ्या संस्था, या अशा अनेक संस्था आपण आपल्या आसपास पाहतो. तेथे एखादी व्यक्ती त्या संस्थेने चिटणीस म्हणून नेमलेली असते. या सर्व संस्थांमध्ये आपल्याला कंपनी चिटणीस हा प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. जसे की तुम्ही जाणता, ICSI इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया या संस्थेचा ती व्यक्ती सभासद असली पाहिजे चिटणीस होण्यासाठी. आपल्या लक्षात हे आले असेल की या संस्थेने नेमून दिलेला जो अभ्यासक्रम असतो तो अभ्यासक्रम त्या व्यक्तीस पूर्ण करणं हे गरजेचं असतं. त्याचप्रमाणे त्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करून त्या व्यक्तीने ती परीक्षा उत्तीर्ण केली की मग अशी व्यक्ती कंपनीची चिटणीस म्हणून काम करू शकते. त्यानंतर आपण
मागच्या वर्षी आपल्या अभ्यासक्रमात संयुक्त भांडवली संस्था, की जिला आपण कंपनी असे सुद्धा म्हणतो, या कंपनीची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याचे फायदे तोटे काय आहेत, कंपनी स्थापनेसाठी आवश्यक असणारे दस्तऐवज कोणकोणते आहेत, जसे की घटनापत्रक, नियमावली आणि माहितीपत्रक यांचे महत्त्व मागील वर्षी जाणून घेतले आहे. तसेच एखादी सामान्य व्यक्ती सार्वजनिक कंपनीची सभासद किंवा खाजगी कंपनीचे सभासद त्या व्यक्तीला कसे प्राप्त होऊ शकते किंवा ती व्यक्ती आपले सभासदत्व कसे रद्द करू शकते याविषयी आपण माहिती मिळवलेली आहे. तुमच्यातील काही जणांनी कंपनी चिटणीस होण्याचे ध्येय मनाशी बाळगले असेल. मग कंपनी चिटणीसाला कोणकोणती कार्य करावी लागतात, त्याचे कर्तव्य व त्याचे अधिकार काय आहेत याची माहिती आपण कंपनीच्या सभा या पाठामध्ये घेतली आहे. चिटणीसाला नियामक सभा, वार्षिक सभा, तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा, कर्ज रोखेधारकांच्या सभा, संचालकांच्या सभा आयोजित कराव्या लागतात व सभेच्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून याचे आयोजन करावे लागते. तसेच चिटणीसाचा सभासदांशी, ठेवीदारांशी, कर्ज रोखेधारकांशी, नोंदणी अधिकाऱ्याशी होणाऱ्या पत्रव्यवहाराचाही आपण अभ्यास केला आहे. मला वाटते आता तुम्हाला मागील वर्षी आपण काय केले आहे, कोणकोणता बाबी आपण शिकले आहोत या आता आठवत असतील. यावर्षी इयत्ता 11वीमध्ये आपल्याला प्रामुख्याने कंपनीविषयी म्हणजेच संयुक्त भांडवली संस्थेविषयी सविस्तर अभ्यास करावयाचा आहे. आता तुम्हाला आपल्या विषयाचे पुस्तक कसे दिसते हे पाहावे असे वाटत असेल. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर आपल्या पुस्तकाचे कव्हर पेज आलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने कंपनीज ॲक्ट 2013, स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग, कंपनीचे भांडवल स्रोत म्हणजे मार्ग यांचे चित्र दिसत आहे. म्हणजेच यावर्षी आपल्याला सध्याच्या कंपनी कायद्याचा अभ्यास करावयाचा आहे. आपल्याला माहिती आहे की आधी कंपनी कायदा 1956चा आपण अभ्यास करीत असू, परंतु आता कंपनी कायदा 2013 हा अंमलात आल्याने आपल्याला या कायद्याचा अभ्यास आता करावयाचा आहे. यावर्षी आपल्या विषयामध्ये एकूण 12 प्रकरणांचा अभ्यास करावयाचा आहे. हे धडे कोणकोणते आहेत, त्यामध्ये कोणकोणता कंटेंट आहे ते आता आपण क्रमाने बघूया. आपल्या सिलेबसमधील पहिले प्रकरण आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. यामध्ये आपण वित्त म्हणजे काय, त्याचे महत्त्व, भांडवलाची आवश्यकता, त्याचे प्रकार जसे की स्थिर भांडवल म्हणजे काय, खेळते भांडवल म्हणजे काय, संस्थात्मक भांडवलाची रचना कशी असते या घटकांचा अभ्यास करणार आहोत. आपल्या दुसऱ्या प्रकरणाचे नाव आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. यामध्ये आपण कोणत्याही उद्योग संस्थेला कोणकोणत्या मार्गाने भांडवल उभे करता येते याविषयी चर्चा करणार आहोत. या प्रकरणामध्ये कंपनीचे मालकीचे भांडवल व कर्जाऊ भांडवल म्हणजे काय याविषयी सखोल जाणून घेणार आहोत. आपल्या पुस्तकातील तिसऱ्या
प्रकरणाचे नाव आहे भाग विक्री. या प्रकरणामध्ये आपण कंपनी आपल्या स्वतःच्या वित्तविषयी म्हणजेच पैशाविषयी गरजा लक्षात घेऊन विविध प्रकारचे भाग वाटप कसे करतात याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. भाग विक्रीच्या पद्धती, भागांचे वाटप, तरतुदी, अटी कोणकोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत. तसेच भाग प्रमाणपत्र, हप्ता मागणी, भाग जप्ती, भाग समर्पण, भाग हस्तांतरण, भाग संक्रमण या सर्व संकल्पनांचा सखोल अभ्यास करणार आहोत. आपल्या सिलेबसमधील चौथे प्रकरण आहे कर्ज रोखे विक्री. दीर्घ मुदतीचे कर्जाऊ भांडवल उभे करण्यासाठी कंपन्या कर्जरोख्यांची विक्री करते. ते करत असताना कंपनीला कोणकोणत्या तरतुदींचे पालन करावे लागते, विक्रीच्या अटी कोणत्या आहेत, तसेच कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती कशी आहे या घटकांचा सविस्तर अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करावयाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता कदाचित प्रकरणांची नावे, काही शब्द ऐकताना ते अवघड, क्लिष्ट वाटत असतील. कदाचित अर्थ समजत नसेल, परंतु मला खात्री आहे जेव्हा आपण आपल्या धड्यांना सुरुवात करू तेव्हा तुम्हाला ते आपोआप समजायला लागेल. त्यावेळी मी त्याचे सविस्तर अर्थ तुम्हाला सांगणारच आहे. आपल्या सिलेबसमधील 5वे प्रकरण आहे ठेवी. ठेवी म्हणजे कंपनी आपली भांडवलाची गरज भागवण्यासाठी लोकांकडून किंवा सभासदांकडून ठेव स्वरूपात काही रक्कम स्वीकारते. या ठेवी स्वीकारताना अटी, शर्ती कोणत्या आहेत, जनतेकडून, सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धती कोणती आहे, हे आपण या पाठात जाणून घेणार आहोत. 6वे प्रकरण आहे सभासदांशी पत्रव्यवहार. गेल्या वर्षी आपण व्यावसायिक पत्रव्यवहार या प्रकरणाचा अभ्यास केला आहे. त्याचाच पुढचा भाग या प्रकरणात आपल्याला पाहावयाचा आहे. यामध्ये चिटणीसाने सभासदांशी पत्रव्यवहार करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, चिटणीसाला कोणत्या प्रसंगी सभासदांशी पत्रव्यवहार करावा लागतो ते आपण बघणार आहोत. तसेच प्रत्यक्ष काही नमुना पत्रेसुद्धा लिहिणार आहोत. 7वे प्रकरण आहे कर्ज रोखेधारकांशी पत्रव्यवहार. या प्रकरणात सुद्धा आपण चिटणीसाने कर्ज रोखेधारकांशी पत्रव्यवहार करताना कोणती काळजी घ्यावयाची आहे, चिटणीसाला कोणकोणत्या प्रसंगी कर्ज रोखेधारकांशी पत्रव्यवहार करावा लागतो याविषयी चर्चा करणार आहोत. तसेच प्रत्यक्ष काही पत्रही लिहिणार आहोत. 8वे प्रकरण आहे ठेवीदारांशी पत्रव्यवहार. या प्रकरणात आपण ठेवीदारांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाला कोणती दक्षता घ्यावयाची आहे, कोणकोणत्या प्रसंगी ठेवीदारांशी चिटणीसाला पत्रव्यवहार करावा लागतो तेही पाहणार आहोत. तसेच याविषयी काही नमुना पत्रेही घेणार आहोत. आपल्या सिलेबसमधील 9वे प्रकरण आहे भागपेढी पद्धती. हा धडा एकदम नवीन आहे. यातील संकल्पना देखील नवीन आहेत. या प्रकरणात भागपेढी याचा अर्थ, महत्त्व, त्याचे फायदे याची सविस्तर चर्चा करणार आहोत. तसेच भागपेढीची कार्यपद्धती कशी असते याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. 10वे प्रकरण आहे लाभांश आणि व्याज.
या प्रकरणामध्ये लाभांशाचा अर्थ, वैशिष्ट्ये, लाभांशासंबंधी कायदेशीर तरतुदी, न दिलेला आणि मागणी न केलेला लाभांश, वाटपाच्या पद्धती, अंतरिम लाभांश या संकल्पनांची चर्चा करणार आहोत. तसेच व्याज आणि अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश याचा तौलनिक अभ्यास सुद्धा करणार आहोत. 11वे प्रकरण आहे वित्तीय बाजार. वित्तीय बाजार म्हणजे काय? वित्तीय बाजाराचे प्रकार, कार्य तसेच भांडवल बाजाराची वैशिष्ट्ये, प्रकार या घटकांचा अभ्यास करणार आहोत. शेवटचे अर्थातच 12वे प्रकरण म्हणजे भागबाजार. या धड्यात भागबाजार या शब्दाचा अर्थ, भागबाजाराचे कार्य, भारतातील प्रमुख भागबाजार, भागबाजाराशी संबंधित महत्त्वाच्या संज्ञा तसेच सेबी या संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, असा हा आपला वर्षभराचा SP विषयाचा अभ्यासक्रम आहे. आपला विषय थोडा कायदेशीर आहे. कंपनी कायदा 2013 याचा वेळोवेळी आपणास अभ्यास करावयाचा आहे. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाला स्वतःची अशी भाषा आहे. आपल्या विषयात प्रश्नांची उत्तरे ही त्या कायदेशीर भाषेतच लिहावी लागतात. मला खात्री आहे तुम्ही रोज अभ्यास करून ते सर्व अवगत कराल. आपल्या पहिल्या प्रकरणाची सुरुवात आपण लगेचच उद्याच्या लेक्चरमध्ये करूया. तोपर्यंत तुम्ही सर्व घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.